नमस्कार, मी आशिष जाधव हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज सवर्ण आरक्षण विधेयक किंवा त्याची घटना दुरुस्तीचं विधेयक हे लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विधेयक मांडलेलं आहे। थोड्याच वेळात या विधेयकावरती लोकसभेत चर्चा होणार आहे। प्रश्न असा आहे की जेव्हा एखादं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जातं ते 2/3 बहुमताने मंजूर करून घ्यावं लागतं। सध्या लोकसभेमध्ये अगदी काठावरचं बहुमत हे मोदी सरकारला आहे। तिथं सुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे। एवढंच नाही तर राज्यसभेमध्ये जी मंजुरी लागणार आहे त्यासाठी 91 मतं ही विरोधकांची या विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारला हवी आहेत। तिथं ते मंजूर होतं का? आणि तिथंही मंजूर झाल्यानंतर निम्म्या राज्यांच्या विधिमंडळामध्ये या विधेयकाला संमत करून घ्यावं लागणार आहे। तेव्हा कुठं या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकणार आहे। निर्णय काय आहे तर निवडणुका अवघ्या 2 महिन्यांच्या तोंडावर असताना खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा काल मोदी सरकारने घेतला। केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली। त्यानंतर आज हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येत आहे। राज्यसभेची मुदत 1 दिवसांनी म्हणजे उद्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे। लोकसभा आजच संस्थगित होते आहे कारण हे अधिवेशन लोकसभेचं आजच संपत आहे। त्यामुळे लोकसभेत जो काही फैसला व्हायचा आहे तो आजच होणार आहे। राज्यसभेत कदाचित उद्यावरती तो फैसला ढकलला जाणार आहे। तिथेही पण उद्या तो फैसला होणार आहे। प्रश्न असा आहे की काँग्रेस या घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देईल का? माहितीसाठी फक्त आपल्या राज्यघटनेनुसार आपण जे सामाजिक राजकीय आरक्षण देतो ते आर्थिक निकषावरती देत नाही, ते शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना किंवा वर्गांना आरक्षण दिलं जातं। आणि म्हणून ही घटना दुरुस्ती आहे की आर्थिक निकषावरती हे जे नवं आरक्षण 10% लागू केलं जाणार आहे। त्यामुळे जी 50% मर्यादा आहे खरं तर ती 49.50 किंवा 49.5% इतकी ती मर्यादा आहे। पण ढोबळमानानं 50% कॅप किंवा मर्यादा आपण असं म्हणू ती 10% म्हणजे 60% पर्यंत जाणार आहे। आर्थिक निकषावरती हे 10% आरक्षण आहे आणि घटनेनं आर्थिक निकषावरती आरक्षण हे तशा दिलं जाऊ शकत नाही। पण राज्यघटनेचं जे कलम आहे 15 आणि 16 त्यामध्ये घटना दुरुस्ती करून ते शक्य होणार आहे। आणि म्हणून मग हे विधेयक घटना दुरुस्ती विधेयक हे आज मांडलं गेलेलं आहे। त्यावरती आधी चर्चा होईल आणि त्यानंतर ते विधेयक मंजुरीसाठी टाकण्यात येणार आहे। आपण चर्चा सुद्धा करणार आहोत। अधूनमधून लोकसभेत काय होतंय तिकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रवक्ते भाई जगताप आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत काही आरक्षण विषयक तज्ज्ञ सुद्धा जोडले जाणार आहेत। त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। पण मी सुरुवातीला भाई जगताप यांच्याकडे जातो। भाई जगताप, डेस्परेट टाइम्स डेस्परेट मेजर्स असा जर का उल्लेख या मूळचा किंवा या मास्टर स्ट्रोकचा केला तर तो चुकीचा ठरेल का? निवडणुकांसाठी काहीही म्हणून हा निर्णय घेतलाय की खरंच सवर्ण वर्गातल्या किंवा खुल्या वर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकाची गरज आहे म्हणून हा निर्णय घेतला गेला? तुमचं काय मत आहे? आशिष, असं आहे की आपण तुमच्या प्रश्नामध्ये एक छान वाक्य तुम्ही वापरलं की हा मास्टर स्ट्रोक नाही तर हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे। आणखीन तो काही मजबुरीच्या पार्श्वभूमीवर आहे। मला थोडासा वेळ द्या म्हणजे त्याची मी जो खुलासा करू इच्छितो। आज देशामधली संपूर्ण परिस्थिती आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि बाकीची सुद्धा देशभरामध्ये जगभरामधला जो राफेलचा घोटाळाने त्याच्यामध्ये मोदी सरकारची झालेली छी थू आणि त्याच्यामध्ये असलेला थेट संबंध देशाच्या
संशय, त्यांचा थेट संबंध असलेला संशय देशाच्या प्रधानमंत्र्यांवर आणि संरक्षण मंत्र्यावर, देशामध्ये झालेल्या अलीकडच्या निवडणुकांमध्ये झालेला दारुण पराभव, या सगळ्या गोष्टीतनं लक्ष कसं विचलित करायचं, तर मग असला काहीतरी उपद्व्याप, मी त्याला बाकी शब्द वापरणार नाही, उपद्व्याप हा मोदी सरकारने केलेला आहे. महत्वाचं असं आहे की याच्यामध्ये जर समजा आपल्याला अशा पद्धतीचं काही करायचं आहे तर त्याच्यासाठी 4.5 वर्षाच्या आणि शेवटचं अधिवेशन आहे, आशिष आपण लक्षात घ्या. आणि ह्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे सगळं करण्याचं कारण काय, म्हणून ह्याला उपद्व्याप म्हणालो. आता आपण थोडंसं इतिहासात पण जाऊ. आता आपण म्हणालात ते खरं आहे की या बाबतीमध्ये असा काय हा मास्टर स्ट्रोक तेव्हा म्हणता येईल की त्याच्यामध्ये सगळ्या कायद्याची सगळी चौकट, घटनेची सगळी चौकट ही अबाधित ठेवून काहीतरी त्यांनी करायचं ठरवलंय, तर आम्ही म्हणू का हा मास्टर स्ट्रोक आहे. तर असं नाही. आशिष, आपल्याला माहीत आहे 1991 साली ज्या वेळेला राव सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, नरसिंह रावांचं सरकार होतं, अशाच पद्धतीने आर्थिक निकषावर 10% आरक्षण देऊ केलं होतं. आणि आपल्याला माहिती असेल तेव्हा आमच्या सरकारने शेवटची वर्ष नाही बघितली, त्यांनी सुरुवातीलाच हे आणला होता आणि तशा पद्धतीने ते आरक्षण देऊ केलं होतं. आता त्या आरक्षणांची स्थिती काय झाली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सुप्रीम कोर्टामधल्या 9 जजच्या बेंचने ते आरक्षण रद्दबादल केलं. त्याला घटनेचं कारण आहे, घटनेची चौकट आहे. आपल्या देशामध्ये किंवा आपल्या घटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण असावं अशा प्रकारची कसलीही तरतूद नाही. मग कशाची तरतूद आहे, तर एखाद्या समाजाला असं आरक्षण देण्यासाठी त्या समाजाचं मागासलेपण हे सिद्ध करावं लागतं, त्या समाजाचा पूर्णतः हे करून, सर्वे करून. आणि तसे अनेक प्रयत्न, बघ, मराठा समाज असेल, आता धनगर समाज असेल, आता मी आत्ताच या धोबी समाज आणि त्या संबंधामध्ये मी आता एका मोर्चाला तिथे जाऊन आलो, तिथेही मी हेच बोललो. आणि म्हणून अशा प्रकारचं आरक्षण घटनेच्या चौकटी मध्ये नसल्यामुळे ते टिकूच शकणार नाही आणि याच्या अगोदर त्याच्यावर निर्णय आलेला आहे. भाई, मी तुम्हाला थोडं थांबवतो. भाई, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत हे बोलतायत आरक्षण विधेयकावरती चर्चा सुरू झालेली आहे. हे जे घटना दुरुस्तीचं विधेयक आहे त्यावरती लोकसभेमध्ये चर्चा सुरू झाली आहे. थेट लोकसभेत जाऊया. आपका जब मौका आएगा तब आप बिल पे बोलो. में उल्लिखित वर्गों से भिन्न नागरिकों के आर्थिक रूप से दुर्बल किन्हीं वर्गों की उन्नति के लिए कोई भी विशेष उपबंध करने से निवारित नहीं करेगी. अर्थात राज्य सरकारों को और भारत सरकार को इस संबंध में कानून बनाने से नहीं रोका जा सकेगा. और इसके खंड ख में कहा गया है, खंड 4 और खंड 5 में उल्लिखित वर्गों से भिन्न नागरिकों के आर्थिक रूप से दुर्बल किन्हीं वर्गों की उन्नति के लिए कोई भी विशेष उपबंध करने से वहां निवारित नहीं करेगी. जहां तक ऐसे उपबंध ऐसी शैक्षणिक संस्थाओं में जिसके अंतर्गत अनुच्छेद 30 के खंड 1 में निर्दिष्ट अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थाओं से भिन्न प्राइवेट शैक्षणिक संस्थाएं भी है, चाहे वे राज्य द्वारा सहायता पाने वाली है या सहायता न पाने वाली है, प्रवेश से संबंधित है, जो आरक्षण की दिशा में विद्यमान आरक्षण के अतिरिक्त तथा प्रत्येक प्रवर्ग में कुल स्थानों के अधिकतम 10% के अध्ययन होगा. अर्थात इन गरीब सामान्य वर्ग के लोगों को शैक्षणिक संस्थानों में इनके छात्र छात्राओं को पढ़ने के लिए 10% आरक्षण का प्रावधान इस संशोधन के बाद किया जाएगा. फिर आर्टिकल 16 में जो प्रावधान किए गए मैं पढ़ के सुनाना चाहूंगा. संविधान के अनुच्छेद 16 में खंड 5 के पश्चात निम्नलिखित खंड अंतःस्थापित किया जाएगा. अर्थात इस अनुच्छेद की कोई बात राज्य को खंड 4 में उल्लिखित वर्गों से भिन्न नागरिकों के आर्थिक रूप से दुर्बल किन्हीं वर्गों के पक्ष में नियुक्तियां और पदों के विद्यमान आरक्षण के अतिरिक्त
तथा प्रत्येक प्रवर्ग में पदों के अधिकतम 10% के अध्ययन आरक्षण के लिए कोई भी उपबंध करने से निवारित नहीं करेगी। अर्थात भारत सरकार की सेवाओं में और राज्य सरकार की सेवाओं में 10% आरक्षण देने का प्रावधान करने का अधिकार भारत सरकार को, राज्य सरकारों को भी होगा। और इसका स्पष्टीकरण भी मैं निवेदन करना चाहूंगा। इस अनुच्छेद और अनुच्छेद 16 के प्रयोजनों के लिए, इस अनुच्छेद से आशय 15 का है और अनुच्छेद 16 के प्रयोजनों के लिए आर्थिक रूप से दुर्बल वर्ग वे होंगे जो राज्य द्वारा कुटुंब की आय और आर्थिक लाभ के अन्य सूचकों के आधार पर समय समय पर अधिसूचित की जाएगी। अर्थात गरीबी रेखा या गरीब तबका कौन होगा, इसके लिए समय समय पर राज्य सरकारें जो दिशा निर्देश देती है उसके अनुपालन के अनुसार ये सब होगा। मैं स्पष्ट भी करना चाहता हूं कि वर्तमान में जो एससी, एसटी और ओबीसी को आरक्षण व्यवस्था है 49.5%, उसको छेड़े बिना, उसमें किसी प्रकार की कोई छेड़छाड़ किए बिना अतिरिक्त 10% आरक्षण का प्रावधान शिक्षण संस्थाओं में और सेवाओं में दिया जाएगा। और ये आरक्षण का प्रावधान ऐसे वर्गों के लिए है, चाहे वो किसी भी धर्मावलंबी के हों, जो वर्तमान में एससी, एसटी, ओबीसी की आरक्षण व्यवस्था से बाहर हैं, अर्थात आज की तारीख में वो अनारक्षित वर्ग में माने जाते हैं। ऐसे सब लोगों को मिलेगा। उसमें ब्राह्मण भी है, ठाकुर भी है, बनिया भी है और अन्य प्रकार की ऐसी जातियां हैं जो एससी, एसटी, ओबीसी में नहीं आती है। उसमें पटेल भी है, जाट भी है, गुजर भी है, आंजना भी है, सोंदिया भी है और मुस्लिम धर्मावलंबी भी है, ईसाई धर्मावलंबी भी है। और जिस धर्म के लोग इस देश में रहते हैं और एससी, एसटी, ओबीसी की आरक्षण प्रणाली से बाहर हैं, वो सब लोग इस प्रावधान का लाभ ले सकेंगे। और मैं एक निवेदन और करना चाहता हूं। पहले इस प्रकार के जब प्रयास ये हुए तो माननीय उच्चतम न्यायालय ने उन निर्णयों को निरस्त कर दिया। वो केवल इसलिए कर दिया था कि संविधान में प्रावधान नहीं होने के बाद भी इस प्रकार के प्रयास किए गए थे जो सफल नहीं हुए। हमने सोच समझ करके संविधान में संशोधन करके आर्टिकल 15 और आर्टिकल 16 में इस प्रकार के प्रावधान करने का निर्णय लिया है, जो इस सदन के द्वारा पारित होगा। उसके बाद ये अधिनियम बनेगा और फिर ये प्रावधान लागू होंगे। उसके बाद अगर कोई न्यायालय में भी जाएगा तो मेरी अपनी मान्यता है कि न्यायालय जो वहां जाएगा इसके विरोध में, उनकी बात सुनने की बजाय उनकी बात को अस्वीकार करेगी और सरकार का निर्णय मान्य होगा और सारे देश में सामान्य वर्ग के, गरीब तबके के लोगों को न्याय मिलेगा। न्याय मिलेगा तो सामाजिक समता और समरसता की दिशा में वो आगे बढ़ेंगे। निश्चित रूप से सबको न्याय, सबका विकास, इस दिशा में सबका साथ, इस दिशा में हम आगे बढ़ने की स्थिति में होंगे और देश के परिदृश्य में सामाजिक समता और समरसता का वातावरण बनेगा, अमन चैन का वातावरण बनेगा। मैं बहुत ज्यादा कुछ कहने की आवश्यकता महसूस नहीं करता हूं। इसमें जो प्रावधान किया जा रहा है उसमें शब्द तो बहुत कम है, पर उसका जो लाभ मिलने वाला है बहुत बड़े वर्ग को मिलने वाला है। इस सदन से अनुरोध करना चाहता हूं कि वो उसको सर्वानुमति से पारित करें। मेंबर्स 1 मिनट प्लीज। ये बिजनेस बीच में थोड़ी गलती से बिजनेस एडवाइजरी कमेटी, माननीय मिनिस्टर प्लीज रुके। माननीय मंत्री जी, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांचं प्रास्ताविक भाषण या विधेयकाला घेऊन झालेलं आहे। त्यांनी अगदी मोजक्या शब्दात असं सांगितलेलं आहे की घटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये आपण दुरुस्ती करतो आहोत। ही दुरुस्ती झाल्यानंतर आर्थिक निकषावरती जे अनारक्षित लोक आहेत, ज्यांना
त्या सध्या कुठल्याही आरक्षणाचा फायदा नाही. म्हणजे घटनेनं जे SC, ST आणि OBC असे 3च आरक्षण दिले जातात, त्यांना ज्या आरक्षणाचा फायदा नाही त्यांना तो मिळेल. आणि म्हणून ही घटनादुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे. एकदा का दोन्ही सभागृहांमध्ये घटनादुरुस्ती झाली, त्याला निम्म्या विधानसभांचा किंवा विधिमंडळांची संमती मिळाली, तर मग न्यायालयातसुद्धा हा निर्णय टिकणार आहे. आम्ही तशा पद्धतीनं सगळी तजवीज केलेली आहे, असा एकूणच गोषवारा किंवा सारांश हा थावरचंद गेहलोत यांच्या प्रास्ताविकाचा सांगता येईल. आता ही चर्चा लोकसभेत वेगवेगळ्या पद्धतीनं होणार आहे. दरम्यान आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. भालचंद्र शिरसाट, कितीही म्हटलं तरी आशिष एक मिनिट. आशिष हा बोला. आशिष बोला. आशिष बोला. आशिष आशिष माझं अर्धवट राहिलंय. मी एका मिनिटात पूर्ण कंप्लीट हो, करतो. एका मिनिटात कंप्लीट करतो प्लीज. हो बोला. हा तर माझं मी 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 गेवरचंद गेहलोतांचं ऐकलं आणि त्यांनी घटनेचं कलम 15 वा 1, 2 खंड 1, 2, 3, 4, 5, 6 चा उल्लेख केला. घटनेचं कलम 16 त्याच्यामधलं संशोधनाचा त्यांनी उल्लेख केला आणि तो खरा आहे आणि तो आपल्याला त्याच्याबद्दल काही कुणाचं दुमत असता कामा नये. पण मी जे सुरुवातीला म्हणालो ती गोष्ट परत एकदा सांगतो मी आपल्याला की या देशामध्ये आरक्षण लागू होत असताना आणि आरक्षण हा मुद्दा स्वातंत्र्यापूर्वीचा सुद्धा आहे. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनीच तो आरक्षण दिलं होतं, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी महात्मा ज्योतिबा फुले आणखीन त्या सगळ्या यांचा सहभाग आहे, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आरक्षण हा नवीन विषय नाही. मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे ते असं की या सरकारची ही पळपुटेपणा कशासाठी? आता ज्या पद्धतीने सांगितलं हे सबका साथ सबका विकास, आता तो देशाला माहित झाला. सबका साथ तो ले लिया, आप तो वहां बैठे और विकास आपने अंबानी का किया, अदानी का किया. इस देश के 10 उद्योगपती त्यांचा केला. गरीबाचा विकास काय केला हा आता देशाच्या जनतेने तुम्हाला 5 राज्यात दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून हा पूर्णतः राजकीय अभिनिवेश करून केलेला हा विषय आहे. हे मी जे सुरुवातीला म्हणालोय त्याच्यावर मी ठाम आहे. आणि दुसरं महत्वाचं की ह्यांचा हेतू स्पष्ट नाही नव्हे. ह्यांचा हेतू जो आहे तो कुठेतरी या देशाची जी घटना आहे, ज्या घटनेच्या चौकटीमध्ये आज 126 कोटी जनता ज्या घटनेच्या चौकटीमध्ये संरक्षित आहे, त्या घटनेलाच कुठेतरी हात लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय असा माझा थेट आरोप आहे याच्यामध्ये. कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्येच म्हणताना त्यांनी सांगितलेलं आहे की घटनेचे कलम ज्याचा उल्लेख केला 15 असेल, त्याच्यातला खंड सगळे मी सांगितले 1 ते 6, घटनेचा खंड हे आपला कलम 16. अहो या देशामध्ये आरक्षण देण्यापूर्वी ह्या सगळ्याचा त्याच्यात उल्लेख आहे. आपल्याला फक्त साधं उदाहरण देतो. मराठा समाजाला आरक्षण देताना जे निकष लावले गेले की त्या समाजाचा मागासलेलेपणा, त्याची गरिबी आणि त्याचा आर्थिक, त्याच्यामध्ये सगळंच आलं. कारण आर्थिक परिस्थिती ज्याच्यामध्ये आहे की त्याच्यात मागासलेपणा जर तो सिद्ध केला गेला, जो घटनेच्या चौकटीमध्ये आपल्याकडे मागासवर्ग आयोगाला ते अधिकार आहेत आणि पूर्णतः त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या पद्धतीने या सरकारचा, मोदी सरकारचा हे कुटील कारस्थान आहे. SC, ST बाकीची सगळी जेवढी आरक्षण आहेत त्यांच्यामध्ये आणि ह्या सवर्णांच्या हे दाखवलेले जे गाजर आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीची भांडणं व्हावीत. या देशाच्या पवित्र संसदेमध्ये अशा पद्धतीचा विरोधाभास तयार होऊन अशा पद्धतीने काहीतरी त्याच्यावर वक्तव्य व्हावी आणि त्याचा ह्यांनी पॉलिटिकल फायदा उचलावा असा त्यांचा कुटील डाव दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काँग्रेसची भूमिका विचारली म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, होय काँग्रेसची भूमिका आर्थिक निकषावर जर नसती तर मग आम्ही 1991 साली तो आम्ही तो याच्यामध्ये देशाच्या संसदेत आणलंच नसतं आणि ते जाहीर केलंच नसतं. त्यामुळे हे करत असताना, हे आरक्षण सवर्णांना देत असताना त्यांचं जे मागासलेपण आहे, त्यांचं जे आर्थिक निकषावरचं जे आपण गणित मांडलंय ते सिद्ध कसं करणार आणि त्याची मेकॅनिझम काय आहे याचा उल्लेख मी पूर्णतः
गेबरसिंग गेहलोतांचं ऐकलं, त्याच्यात कसलाही उल्लेख नाही यांचा. थेट फक्त हे काय घटनेचं 15वं कलम, घटनेचं 16वं कलम आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि इनडायरेक्टली त्यांना घटनेच्या गाभ्याला हात घालायचा आहे, असा माझा या ठिकाणी आरोप आहे. ठीक आहे. भालचंद्र सिरसाट, राज्यातली परिस्थिती बघा. 2014 साली निवडणुकीला फार कमी अवधी शिल्लक असताना, 3 महिने शिल्लक असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. नंतर ते हायकोर्टामध्ये फसलं आणि त्याचा फायदाही त्या आरक्षण देऊनही निवडणुकांमध्ये झाला नाही. तसाच काहीसं इथंही होऊ शकतं. जर का हा निर्णय उद्या फसला तर त्याची जबाबदारी मोदी सरकार घेईल का? आणि दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या तोंडावर जर का हा निर्णय घेत असाल तर याचा फायदा निवडणुकीत तुम्हाला होईल का? नाही, मला सविस्तर बोलू द्या. भाईंनी एकदम सविस्तर विश्लेषण केलं आहे, एक चांगलं विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणूनच आज 70 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते मोदींनी 4.5 वर्षात शेवटच्या 3 महिन्यात करून दाखवलेलं आहे आणि ते विधेयक संसदेमध्ये आज मांडलेलं आहे. संसदेत त्या विधेयकाचं काय होईल हे काही तासांनी कळेलच आपल्याला, परंतु आज संसदेसमोर आलं आहे. 2014 साली मराठा आरक्षण हे विधानसभेसमोर आलं नव्हतं. विधानसभा सुद्धा संपल्यानंतर केवळ वटहुकूम काढून घाईघाईने ते लागू करण्यात आलं आणि कोर्टात त्याचा धज्जा उडाला, फज्जा उडाला. एक बेसिक गोष्ट आहे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल असल्याशिवाय कुठलंही जातीनिहाय आरक्षण देता येत नाही. एवढी साधी सरळ सोपी गोष्ट असताना नारायण राणे समिती स्थापन करून मागासवर्ग आयोग नसताना असा वटहुकूम काढला, त्याचा धज्जा उडणं स्वाभाविक होतं. 1991 साली माननीय नरसिंह राव तत्कालीन पंतप्रधान यांनी हे विधेयक आणलं होतं. ते कोर्टात टिकलं नाही असं जे भाई म्हणाले. उद्या हे विधेयक पास झाल्यावर ते म्हणतील हे तर आमचंच आहे. सगळंच तुमचं आहे. या देशात माननीय नरेंद्र मोदींनी केलेली प्रत्येक गोष्ट, जी महात्मा गांधींनी सुरू केली स्वच्छता, तिथपासून आजपर्यंत तुमचीच आहे. 70 वर्ष जे तुम्ही केलं नाहीत, केवळ घोषणा केल्यात, केवळ त्याचे जाहिराती केल्यात आणि कधीच अंगीकारलं नाही, तीच महात्मा गांधींची शिकवण, तीच सरदार वल्लभभाई पटेलांची आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांची शिकवण आज मोदी अंगीकारतायत. सगळंच तुमचं आहे. हे विधेयक तुम्ही आणलंत पण ते कोर्टात टिकलं नाही, कारण त्याच्यात घटनेमध्ये दुरुस्ती जी आवश्यक होती ती केलेली नव्हती. काँग्रेस या बाबतीमध्ये कधी सिरियस नव्हतं आणि म्हणून ते टिकलं नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, भाईने जे सांगितलं की या घटनेमध्ये घटनेच्या गाभ्याला हात घातला, गाभ्याला धक्का लावला, गाभ्याला हे काहीतरी केलं. काही केलं नाही. 2005 साली या देशामध्ये केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. 2005 साली 2005 साली या खंड 15 मध्ये 5वं कलम याचा अंतर्भाव करण्यात आला, जे पूर्वी नव्हतं. सुरुवातीला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हा कलम 1, 2, 3च होते. 15 मध्ये 1, 2, 3 होते. 5वं 2005 साली जे संशोधन करून विधेयक आणून काँग्रेसने इन्क्लूड केलं 5 नंबर. या 1 ते 5 ला कुठलाही हात आता लावला जात नाही, कुठलाही डिस्टर्ब केला जात नाहीये, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागला जात नाहीये. सर्व आरक्षण अबाधित ठेवलं जात आहे. आणि हे 6वं कलम, 6वा परिच्छेद आपण ऍड करतोय. याच्यात 1 ते 5 मध्ये कुठे धक्का लावला, गाभ्याला हात लावला. काल उल्हास बापट हे न्यायतज्ञ वगैरे आहेत, ते म्हणत होते असं घटनेची दुरुस्ती घटनाबाह्य आहे का? अजिबात नाही. हे 6वं कलम ऍड करताना जर आपण पहिल्या 5 कलमांना डिस्टर्ब केलं, कलम 14ला डिस्टर्ब केलं, 16ला डिस्टर्ब केलं, तर तो प्रश्न येतो. हा संपूर्ण विचार अतिशय प्रामाणिकपणे आणि सिरियसली मोदी सरकारने केलेला आहे आणि हे विधेयक आणलेलं आहे. आणि हे मंजूर होईल की नाही मला माहित नाही. अर्थात सर्वांचाच त्याला सबका साथ करण्यासाठी, सबका विकास करण्यासाठी सबका साथ लागणार आहे. भाईंनी हे नाही सांगितलं काँग्रेसची भूमिका काय. भाई हे नाही म्हणाले तुम्ही समर्थन करणार की नाही करणार. उद्या झालं तर 1991चं आमचं आणि नाही झालं तर त्याच्यात घटनेला धक्का लावला. तुम्ही स्पष्ट करा तुमचा विरोध आहे. 1 वाक्याचं 1 मार्काचा माझा प्रश्न आहे, तुमचा या विधेयकाला विरोध आहे का, हो की नाही, की पाठिंबा आहे, हो की नाही, तुमची भूमिका स्पष्ट करा. ठीक आहे. अतिशय स्पष्ट
भाई जगताप, काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या पाठिंब्याशिवाय लोकसभेत सांगतो ना. आणि मी राज्यसभेत हो. हे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होणार नाही, तुमचा पाठिंबा असणार आहे? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आणि शेवटी सुद्धा सांगितलं, आता ते सिरसाटांनी ऐकलं नाही ऐकलं मला माहीत नाही. जेव्हा 1991 साली जेव्हा हे आणलं तेव्हा जाहीर आहे की अशा निकषावर याही घटकाला आरक्षण देण्याचीच भूमिका आमची होती, ज्याचा त्यांनी स्वतः उल्लेख केला. आत्ता सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे की होय, या गोष्टीला आमचा पाठिंबा नक्कीच आहे, परंतु घटनेच्या मूळ गाभ्याला नख न लावता आणि हा सबका साथ सबका विकासाचा जो घोषवारा आपण ऐकतोय गेली 4.5 वर्ष, फक्त सिरसाटांना एकच प्रश्न आहे, त्याचा त्यांनी थेट उत्तर द्या. विकास झाला नाही जसं म्हणून मी तर थेट मग उत्तर आता दिलं. आरक्षणाची खेळ या केली आहे. 4.5 मतांचं वर्षामध्ये आरक्षण आहे ते. तुमच्या सरकारने नाही म्हणून नाही थेट माझा प्रश्न आहे आशिष, त्यांना माझा थेट प्रश्न असा आहे, या 4.5 वर्षामध्ये सबका साथ सबका विकास वाल्यांना एक काम सांगा. चला, मोदी सरकारचं, देशाच्या पंतप्रधानांचं एक काम गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी एक काम सांगा. बाकीचं जाऊ द्या, 70 वर्षातले तुम्ही गप्पा मारून आता थकलात तुम्ही, कारण आता लोकांना समजायला लागलंय की ज्या 70 वर्षामध्ये ह्या देशामध्ये काही नव्हतं, जे आज जे उभं राहिलं ते काय एका रात्रीत उभं राहिलं नाही वगैरे, ते आता आम्हाला सांगण्याची आवश्यकता. लोकांना ते कळून चुकलंय, कारण 4.5 वर्षामध्ये सबका साथ घेतला आणि विकास मात्र फक्त काही कुटुंबांचा, आणि तो फक्त अडाणी अंबानी यांच्यासारख्या 10 लोकांचा केला, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून एक काम सांगा, चला एक काम बरीच सांगा, कामं सांगतो. मोदींचं, नरेंद्र मोदींचा भाई, एक काम तुमचा मुद्दा सांगा, लक्षात आला. या देशाच्या कष्टकऱ्यासाठी, तुमचा मुद्दा लक्षात शेतकऱ्यासाठी, आला. गरिबासाठी तोच मुद्दा केलेलं एक वारंवार काम बोलून- सांगा. चला, बरं ठीक आहे, दोन- मुंबईतली कामं सांगा जी मी तुमच्या सांगतो सरकारने तुम्हाला. केली. देशाची सोडून द्या, मुंबईतली कामं या सांगा. देशातली सांगतो ना, नाही, मुंबईतली या सांगा. देशातली सांगतो. देशातल्या कशाला, आपण नाही, मुंबईतली कामं सांगा. नाही, पहिलं मी देशातली सांगणार. मग मुंबईतली सांगा. 2 कोटी बेघरांना घर, 4 कोटी लोकांना बिजली, 18,000 गावामध्ये वीज, त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता 8 करोड लोकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर आणि LPG गॅस सिलेंडर, धूरमुक्त चूल ही दिलेली आहे. 12 करोड लोकांना आज जनधन मध्ये 32 करोड अकाउंट उघडली. 12 करोड लोकांना आपण शौचालयाचं थेट योजना दिलेली आहे. सर्व पैसे 1 रुपया दिला तर 1 रुपया त्यांच्या खात्यात गेलेला आहे. मुंबईमध्ये मेट्रो, मुंबईमध्ये 15 वर्षामध्ये ज्या 11 किलोमीटर मेट्रो बनवू शकले नाही, त्या काँग्रेसच्या तोंडावर चपराक मारणारी 210 किलोमीटरचे मेट्रोचं काम अतिशय वेगाने सुरू आहे, जे आपण प्रत्यक्ष TV वरती दाखवलेलं आहे. किती बोगदे झालेत, कुठल्या प्रकारचं काम झालंय, कुठल्या स्टेजला आलेलं आहे. संपूर्ण विकासाचा जो वेग बघितला तर ट्रान्स हार्बर लिंक असेल, वेगवेगळ्या पुलांचं काम असेल, वाहतुकीवरती नियंत्रण आणण्यासाठी आज मुंबई शहरामध्ये जे आमूलाग्र बदल केले जात आहेत. रेल्वेमध्ये आज तुम्हाला सर्व स्टेशनवरती लिफ्ट दिसतात, आज एक्स्केलेटर्स दिसतात, प्लॅटफॉर्मची उंची वाढवलेली आहे, लोकल ट्रेन्स वाढवलेल्या आहेत, AC ट्रेन्स आहेत, सर्व परेलचं टर्मिनल आता 1 महिन्याभरात सुरू होणार आहे. काही सांग. निवडणुकीच्या तोंडावरती, अहो मुंबईतलं सांगतोय मी, आता मुंबईवरती आलेलो आहे, ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या, मुंबईवरती आलेलो आहे. त्यामुळे आज ज्या पद्धतीने IT सेक्टरची वाढ केलेली आहे, रोजगाराची निर्मिती केलेली आहे, आज मोदी सरकारने आणि ठीक आहे. खरं तर 2002 साली मी ट्रान्स हार्बरची पहिली बातमी केली होती. अजूनही त्याचा स्टेटस काय मला माहित नाही. बरोबर आहे ना. बरं ठीक आहे, जोक अपार्ट. नंतर 15 वर्ष काँग्रेस होतं. अर्थमंत्री अरुण जेटली बोलायला उभे राहिलेत. अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत बोलतात, थेट जाऊया. आज तक कई सरकारें आई, केंद्र में भी राज्यों में भी, कई बार प्रयास भी हुआ, लेकिन सही रास्ते से प्रयास नहीं हुआ, और इसलिए वो कानूनी रोक के अंदर आकर कहीं ना कहीं उसमें बाधाएं खड़ी हो गई. मैं 2-3 विषय स्पष्ट कर दूं जो थॉमस साहब ने कहे. उन्होंने कहा कि 50% राज्यों की भी स्वीकृति इसके लिए चाहिए होगी. अगर संविधान की जो संशोधन करने की धारा है, आर्टिकल 368, उसको पढ़ ले तो जो पार्ट 3
जिसमें फंडामेंटल राइट्स हैं, उसके संशोधन के लिए राज्यों में जाने की आवश्यकता नहीं। तो इसलिए पहले भी जब आर्टिकल 15(5) अमेंड हुआ और जोड़ा गया प्रमोशंस के संबंध में, तो वो केवल संसद के दोनों सदनों से अप्रूव हुआ था, राज्यों में जाने की आवश्यकता नहीं थी। आपने एक दूसरा विषय उठाया कि पहली बार इतिहास में आपने SC ST को रिजर्वेशन दिया, उसमें तो केवल एडिड इंस्टीट्यूशंस का जिक्र है, और इसमें आपने एडिड और अनएडिड का दोनों का ले लिया। तो क्या आप जो अनरिजर्व्ड कैटेगरी का गरीब है उसको SC ST OBC की तुलना में ज्यादा अधिकार देने वाले इसके तहत रिजर्वेशन का? ऐसा नहीं है। जो आर्टिकल 15(5) अमेंड हुआ और संविधान में ऐड हुआ, ये शब्दावली एजुकेशनल इंस्टीट्यूशंस वेदर एडिड और अनएडिड, वो कास्ट बेस्ड रिजर्वेशन के लिए भी यही फ्रेजियोलॉजी थी और आज इसके लिए भी यही फ्रेजियोलॉजी है। तो ये दोनों कारण जो आपने बतलाए, संविधान को एक बार 368 को और 15(5) को आप पढ़ लें तो वो फैक्चुअली अपने आप में गलत है। माननीय सभापति जी, अगर हम राजनीति और राजनीति के मतभेद से अपने आप को अलग कर लें तो ये आरक्षण की कल्पना हमारे संविधान में पैदा कैसे हुई थी? जो वर्ड शब्द सोशलिस्ट था वो तो ओरिजिनल प्रिएम्बल में नहीं था, 1976 में 42वें संशोधन से ऐड हुआ। लेकिन जब पहला संविधान बना और इसका तर्क जो कहीं पब्लिक स्पेस में दिया जा रहा है कि क्या बेसिक स्ट्रक्चर, बुनियादी ढांचे के आधार पर इसको चुनौती मिल सकती है, तो जो आरंभिक संविधान निर्माताओं ने बनाया था उसके प्रिएम्बल में हालांकि शब्द सोशलिस्ट नहीं था, लेकिन उसमें दो बहुत महत्वपूर्ण शब्द थे, वाक्य थे। एक था कि सभी नागरिकों को, टू ऑल सिटीजन्स, और इस पे कोई धर्म या जात का संबंध नहीं था, हम क्या क्या देंगे? जस्टिस दैट इज सोशल, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल। और दूसरा क्या था? इक्वालिटी ऑफ स्टेटस एंड ऑफ अपॉर्चुनिटी, यानी कि अवसरों के मामले में उनको बराबरी देने का हम लोग प्रयास करेंगे। तो यह तो संविधान निर्माताओं की आरंभिक कल्पना थी कि हमें हर नागरिक को सामान्य अवसर देने का एक प्रयास करना चाहिए। अब ये इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी जो है, सामान्य अवसर हैं, जिस समाज में चाहे जातीय आधार पर, चाहे आर्थिक आधार पर बड़े और छोटे के बीच में बहुत अंतर था और ऐतिहासिक दृष्टि से था, अब उसमें हम उन सबको कहें कि बराबरी का यह अर्थ है, इक्वालिटी का यह अर्थ है कि आप सब एक परीक्षा में बैठ जाओ, एक जैसी परीक्षा होगी, तो क्या वो बराबरी होगी? तो संविधान निर्माताओं में इतना दूरदृष्टि थी कि उन्होंने कहा यह बराबरी नहीं होगी। आप दो ऐसे नागरिक जो बराबर के नहीं हैं, पैदा होने की वजह से या आर्थिक आधार पर जो बराबरी के नहीं हैं, जब उनको बराबर मान लेते हैं तो वो अपने आप में अन्याय होगा। जस्ट एज इक्वल्स कैनॉट बी ट्रीटेड अनइक्वली, अनइक्वल्स कैनॉट बी ट्रीटेड इक्वली। और इसमें से जो अफर्मेटिव एक्शन कि अधिक अवसर देने पड़ेंगे, यह कल्पना उन्होंने बढ़ाई संविधान की धारा 15 और 16 में। 14 में कहा कि सबको बराबरी का अधिकार होगा, लेकिन 15 में उन्होंने कहा, 15 का कि जात के, धर्म के, सेक्स के, रिलीजन के, क्रीड के आधार पर भेदभाव नहीं होगा, यह कल्पना उन्होंने आर्टिकल 15 में कही। और उसके साथ साथ कि सरकार या शासन या देश, संसद ऐसे कानून बना सकता है जो कुछ लोग जो शैक्षणिक दृष्टि से या सामाजिक दृष्टि से पिछड़े हैं उनको विशेष अवसर प्रदान करें। हमने उसको विशेष अवसर कहा। पश्चिम के लोग
डेमोक्रेसीज में उसको अफर्मेटिव एक्शन कहते हैं, केवल इतना फर्क है। और यह विशेष अवसर देने से जिनके बर्थमार्क्स कुछ ऐसे थे कि वो पैदाश से बराबर नहीं थे, तो उनको बराबरी के स्तर पे कैसे लाना है, वो उस विशेष अवसर के आधार पे आएगा। और ये इस आरक्षण के पीछे कल्पना थी। आर्टिकल 15 में हमने संशोधन करके 15(5) डाला, और 15(5) का जो उद्देश्य था वो शैक्षणिक संस्थानों के साथ था। शैक्षणिक संस्थानों के साथ ये था कि एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में स्पेशल प्रावधान करना, चाहे वो एडेड हो या अनएडेड हो, और उन संस्थाओं में प्रावधान करके विशेष अधिकार दाखिले का जो लोग उस दृष्टि से पिछड़े हैं उनको हम लोग देंगे। आर्टिकल 16 का संबंध शिक्षा से नहीं था, उसका रोजगार से था। और रोजगार का अभी तक अर्थ 16 के लिए जो माना जाता है, और इसलिए कभी आर्थिक विषयों पे बहस होगी तो मैं आपके बेरोजगारी के आंकड़ों का उत्तर दे दूंगा, लेकिन अभी तक वो पब्लिक एम्प्लॉयमेंट तक सीमित है कि पब्लिक एम्प्लॉयमेंट जो है, सरकारी क्षेत्र का जो रोजगार है, उसमें पीएसयूज हैं, राज्य सरकारें हैं और जितनी सरकारी संस्थाएं हैं, या जिसको हम स्टेट इंस्ट्रूमेंटैलिटीज भी कहते हैं, उस रोजगार में भी ये अवसर प्रदान होगा। अब इसका हम इतिहास देखें। पहला आरक्षण जो था, जो बिल्कुल अविवादित था, वो SC ST के लिए था। और SC ST के साथ विशेषता ये थी, और मुझे लगता है हम लोगों को ये अलग कल्पना समझ लेनी चाहिए कि कोई SC या ST परिवार में पैदा हुआ जीवन में बहुत तरक्की भी कर ले और सोचे कि मेरी जात बदल सकती है, तो इसकी कोई व्यवस्था नहीं है। डॉक्टर अंबेडकर कहते थे कि ये एक व्यवस्था है, वो ऐसे फ्लोर पे बहे जिसका सीढ़ी या जीने के साथ दूसरे से संबंध नहीं है, वो ऊपर चढ़ना भी चाहे सामाजिक आधार पर नहीं चढ़ सकता। और सदियों तक उन्होंने कहा कि इससे क्योंकि इनजस्टिस हुआ है, तो इसके कल्पना की दृष्टि से पहले दिन से धारा 15 में शिक्षा के संबंध में और 16 में पब्लिक एम्प्लॉयमेंट के संबंध में हम लोगों ने प्रावधान कर दिया। इसके अतिरिक्त अन्य पिछड़े वर्ग थे, अदर बैकवर्ड क्लासेस, और अदर बैकवर्ड क्लासेस के समय इसमें बहस होती थी काफी आरंभिक वर्षों में। काका कार्लेकर की कमेटी आई, उन्होंने रिपोर्ट दिया, फिर मंडल आयोग की रिकमेंडेशंस आई, उन्होंने अपनी रिकमेंडेशन दी, और अगस्त 1990 में नोटिफिकेशन के माध्यम से तत्कालीन सरकार ने उसको नोटिफाई कर दिया। उसको सुप्रीम कोर्ट में चुनौती मिली, और उस चुनौती के साथ साथ जिसका थॉमस साहब ने जिक्र किया कि जब नरसिम्हा राव जी प्रधानमंत्री थे तो उन्होंने कोई कानून नहीं बनाया, लेकिन एक नोटिफिकेशन निकाला लगभग इसी प्रकार का कि 10% आर्थिक आधार पर भी अन्य वर्गों के गरीब लोगों के लिए आरक्षण होगा। सुप्रीम कोर्ट में जब चुनौती मिली तो उन्होंने इस कल्पना को, पूरा रिजर्वेशन की कल्पना की चर्चा की इंदिरा साहनी के केस में, और वही कानून आज तक चला आ रहा है, जिसकी वजह से एक धारणा बन गई। और कल मैंने चर्चाओं में भी देखा और समाचार पत्रों में भी पढ़ा, वो गलत धारणा है, मेरा विचार ये है कि क्या ये 10% एक्स्ट्रा देके जो 50% की कैप सुप्रीम कोर्ट ने लगाई है उसका आप उल्लंघन कर रहे हैं। ये कुछ लोगों ने, आपकी पार्टी के भी कुछ लोगों ने उस पर ट्वीट किया और बयान दिए कि ये 50% से ऊपर है, ये तो रद्द हो जाएगा, क्योंकि राज्यों ने कई बार कोशिश की, वो रद्द हो गया था। ये सही बात है, राज्यों ने कोशिश की या तो नोटिफिकेशन के माध्यम से, या राज्यों ने कोशिश की कि सामान्य साधारण कानून बना के, गुजरात ने भी कोशिश की कि एक एक्ट बना दिया, और उस एक्ट के माध्यम से उन्होंने कहा कि हम रिजर्वेशन दे रहे हैं। बट उसका अधिकार का सूत्र क्या था? व्हाट वाज द सोर्स ऑफ दैट पावर? जो सोर्स ऑफ द पावर था वो आर्टिकल 15 और 16 था, और वो सोर्स और ओरिजिन ऑफ पावर था कि आप या तो जो पिछड़े हैं, SC ST है, या सोशली या एजुकेशनली बैकवर्ड है, उनको दे सकते हो। और मंडल आयोग के केस, इंदिरा साहनी की जजमेंट में सुप्रीम कोर्ट ने कहा
कि कास्ट जो है वो इस सोशल और एजुकेशनल बैकवर्डनेस का एक की डिटर्मिनेंट है। कौन ऐतिहासिक दृष्टि से था बैकवर्ड? जो मंडल आयोग की रिपोर्ट थी, काका कार्लेकर कमेटी की रिपोर्ट थी, उसके तहत कास्ट इज द बेस्ट डिटर्मिनेंट ऑफ बैकवर्डनेस। और इसलिए नरसिम्हा राव जी ने 10% का नोटिफिकेशन निकाला, पर वो नोटिफिकेशन का सोर्स ऑफ पावर यहां तो संविधान में होता, ना आर्टिकल 15 में था, ना आर्टिकल 16 में था, क्योंकि इकोनॉमिकली वीकर सेक्शंस के लिए ना आर्टिकल 15 में प्रावधान था, ना 16 में था। जब कुछ राज्य कानून लाए तो उस कानून का भी सोर्स ऑफ पावर नहीं था, क्योंकि रिजर्वेशन की कल्पना SC ST या एजुकेशनली सोशली बैकवर्ड के संबंध में थी। तो इसलिए कभी भी न्यायपालिका ने उसको स्वीकार नहीं किया। और जो 50% की सीमा लगाई सुप्रीम कोर्ट ने, मैं स्पष्ट कह सकता हूं कि वो सीमा केवल आर्टिकल 16(4) में जो कास्ट बेस्ड रिजर्वेशन था उसके संबंध में लगाई। वो जो सीमा थी, चाहे एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में हो, चाहे वो पब्लिक एम्प्लॉयमेंट में हो, और जो जजमेंट है सुप्रीम कोर्ट का, मैं चाहूंगा पैराग्राफ 806 से लेकर 812 तक कम से कम 3 बार सुप्रीम कोर्ट ने यह बात स्पष्ट कर दी कि हम जो सीमा लगा रहे हैं 50% की, ये केवल 16(4) की जो एजुकेशनल और सोशल जो बैकवर्डनेस की रिजर्वेशन है उसके ऊपर लगा रहे हैं। मैं एक वाक्य पढ़ दूं जो इस सारी चर्चा करने के बाद उन्होंने कहा, वी आर ऑल्सो ऑफ द ओपिनियन दैट द रूल ऑफ 50% अप्लाइज ओनली टू रिजर्वेशंस इन फेवर ऑफ बैकवर्ड क्लासेस मेड अंडर आर्टिकल 16(4). तो इसलिए केवल बैकवर्ड क्लासेस और उसमें SC ST OBC यानी 50% से ऊपर ये नहीं जाएगा। और इसके पीछे तर्क क्या था? इसके पीछे तर्क ये था कि आप अन्य वर्ग जो अनरिजर्व्ड वर्ग हैं, अगर उनके लिए भी सीट्स नहीं छोड़ोगे, तो शुरू तो हमने किया था कि जो सामाजिक और ऐतिहासिक दृष्टि से भेदभाव हुआ, उस भेदभाव को समाप्त करना है, उस डिस्क्रिमिनेशन को समाप्त करना है। लेकिन अगर दूसरों के लिए बहुत कम स्थान बचेगा, तो भेदभाव समाप्त करने चले थे किसी और का। और अगर मैं जो अमेरिकन सुप्रीम कोर्ट ने जिस फ्रेज को यूज किया है, तो यह भेदभाव उल्टा बन गया। तो दिस बिकेम अ केस ऑफ रिवर्स डिस्क्रिमिनेशन, क्योंकि दूसरे वर्गों के पास फिर बहुत ज्यादा एडिक्वेट स्पेस एजुकेशनल इंस्टीट्यूशन और पब्लिक एम्प्लॉयमेंट में नहीं रहेगी। तो ये बैलेंस बना रहे, तो उन्होंने 50% का तर्क सुप्रीम कोर्ट ने दिया। सही है गलत है इसकी चर्चा चलती रहेगी, मैं उस पर टिप्पणी नहीं करता, लेकिन ये उसके पीछे तर्क था। और वो केवल 16(4) के आरक्षण के संबंध में था। अब आपने कहा कि ये क्या कारण है कि आप अभी ले आए? पटेल समाज को आरक्षण दो, आपकी पार्टी ने 2017-18 से पहले तो कभी नहीं कहा था। कई वर्गों के संबंध में, और इसके पीछे कारण था, इसके पीछे कारण यह था कि समाज में कई वर्ग ऐसे हैं जो आर्थिक परिवर्तन हुआ, उसमें कुछ लोग बहुत आगे निकल गए। कुछ लोगों को लगता है कि जो किसान की आमदनी है और हम बार बार चमचा करते हैं कि वो कम है, और इसलिए अन्य वर्गों का, उसका कोई धर्म हो, उसकी कोई जाति हो, उसका कोई भी रिलीजन हो, अगर उसमें वो गरीब है तो उसके संबंध में क्या कल्पना होनी चाहिए। तो जो अदर क्लासेस हैं, अदर सेक्शंस हैं जो अनरिजर्व्ड के बाहर हैं, किसी जात के होंगे, किसी रिलीजन के होंगे, 50 में से अधिकतर उन्हीं के लोग इसमें आते हैं, जो बचे हुए 50 में से। यह कहना कि सोशल और इकोनॉमिक जस्टिस जो उस बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है, इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी जो उस बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है, आप अपने 50 में से 10% तक अपने वर्ग के गरीबों के साथ शेयर कर लीजिए। इसमें किसको क्या इतराज होना चाहिए?
I'll check up the census records and tell you. You see, please. You please make your point when you get a chance. तो इसलिए ये कल्पना थी कि इसको दिया जाए, और आज मुझे लगता है वक्त आ गया है, और अगर हम सब ने मैनिफेस्टोस, अगर हम ऐसा है दादा, मेरा आप सबसे आग्रह है दैट इफ यू आर सपोर्टिंग दिस, डोंट बी ग्रजिंग इन योर सपोर्ट, बी होल हार्टेड एंड लार्ज हार्टेड, बड़े दिल के साथ समर्थन कीजिए। और मेरे अपने कम्युनिस्ट दोस्तों को भी कहना है कि जब गरीबों को दिया जा रहा है तो दुनिया का पहला उदाहरण होगा कि गरीबों के हक में दिया जा रहा है और इस देश का कम्युनिस्ट उसका विरोध कर रहा है। I am grateful to you if you are not opposed. Madam, let me read. I can read the manifesto of every party. My party had supported it. Let me read, just for illustration, the manifesto of 2014 of the Congress party. No, I am reminding you, sir. I am reminding you because your walk must match your talk. The Congress manifesto says, the Indian National Congress is committed to finding a way forward for introducing reservation in education and employment for economically weaker sections of all communities without in any way affecting the existing reservation in favor of scheduled caste, scheduled tribe and other backward classes. Madam, what the Congress party had pledged in its manifesto, what the BJP... बैठो बैठो अपनी जगह पे, अध्यक्ष जी, इनके स्पीकर के समय कोई बोलता नहीं है, ये बातें बड़े होते हैं। यस, बैठिए, आप सबकी मत सुनो। जेटली जी, don't listen to everybody. Madam. Yes. Don't listen to them. ये तो चलेगा। मैडम, प्रश्न ये है कि मैंने कांग्रेस का उदाहरण दिया, लेकिन हमने भी यही बात कही थी। बैठिए, nothing is going on record. Only Jetli's statement. That's all. Let them till open. Yes. मैडम, बैठो ना, आप चाहते हैं ना तो बैठो। बैठिए प्लीज। नो, कुछ नहीं जा रहा है रिकॉर्ड में। यस प्लीज। यस मैडम, मिनिस्टर। मैडम, मैंने इसलिए जिक्र किया कि केवल हमारी पार्टी या हमारे एनडीए के साथ ही नहीं, कांग्रेस और अन्य पार्टियों ने भी लगभग एक ही भाषा में अपने चुनाव घोषणा पत्रों में किया है। हमारी जो गरीब की गरीबी हटाने के लिए जो कमिटमेंट और निष्ठा है, वो केवल मैनिफेस्टो तक सीमित होगी या पार्लियामेंट के कानून के माध्यम से उसकी शिक्षा और रोजगार तक जाएगी, ये कांग्रेस पार्टी और इनके साथियों की आज परीक्षा है। वो परीक्षा में क्या करते हैं, इसके रिजल्ट का, इसके परिणाम की हम लोग प्रतीक्षा कर रहे हैं। मैं उनसे आग्रह करूंगा
कि जो मैनिफेस्टो में लिखा है उसका समर्थन कीजिए और बड़े मन के साथ कीजिए, ग्रजिंगली मत कीजिए। बहुत बहुत धन्यवाद। श्री तंबी दुराईजी, तंबी दुराईजी। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलेलं आहे की आत्ता जे घटना दुरुस्ती विधेयक, सवर्ण आरक्षण विधेयक मांडलं गेलेलं आहे त्याला केवळ लोकसभेची मंजुरी आवश्यक आहे, राज्यसभेची मंजुरी आवश्यक आहे, म्हणजेच संसदेची मंजुरी आवश्यक आहे। 50% राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीची गरज नाही, कारण यापूर्वी सुद्धा घटना दुरुस्ती झाली जेव्हा 15/5 मध्ये, म्हणजे बढतीचं जे होतं, प्रमोशन्सचं जे विधेयक होतं आरक्षणाचं, ते जेव्हा मंजूर झालं होतं त्या संदर्भात जी घटना दुरुस्ती झाली होती तेव्हा राज्याच्या विधिमंडळाच्या संमतीची गरज नव्हती, तशी ती इथेही नाही आहे। त्यामुळे संसदेच्या मंजुरीनंच काम होणार आहे। त्याचबरोबर दुसरी बाब स्पष्ट केलेली आहे की इंदिरा साहनी खटल्यानुसार जो निर्णय आला आणि तेव्हा जी 50% मर्यादा आरक्षणाची घालण्यात आली होती, ती जी आरक्षणाची 50% मर्यादा आहे ती शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली, त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या मागासलेली, जे घटनेचं कलम 16(4) आहे यासाठीच ती मर्यादा आहे। त्यामुळे त्या निर्णयापासून आपण कुठलाही बदल करू शकत नाही, तो घटनेचा भंग होईल किंवा आपण घटनेच्या मूळ गाभ्याला छेदतो आहोत अशी जी भीती दाखवली जाते ती नाहक आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला आहे। आणि त्यांनी एवढंही म्हटलेलं आहे की सर्वच पक्षाच्या जाहीरनाम्यांमध्ये, निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये, काँग्रेसही त्याला अपवाद नाही, काँग्रेसच्याही जाहीरनाम्यांमध्ये, किंबहुना काँग्रेसच्याच नरसिंहराव सरकारनी सप्टेंबर 1991 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे सवर्ण आहेत त्यांना 10% आरक्षण देऊ केलं होतं। त्यामुळे सर्वांच्या जाहीरनाम्यांमध्ये या आश्वासनाचा उल्लेख होता, त्याची पूर्तता आज मोदी सरकार करतंय असाही दावा अरुण जेटली यांनी केलेला आहे। अजूनही लोकसभेत चर्चा सुरूच राहणार आहे, आपली सुद्धा चर्चा हल्लाबोलची ही सुरूच राहणार आहे। पण एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपण लोकसभेतही जाऊया आणि चर्चाही करणार आहोत।